नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. शेअर मार्केटमध्ये नवीन लोक येतात आणि चार्ट पाहून गोंधळून जातात. नक्की काय बघायचं, भाव वर जाणार की खाली, हे कसं ओळखायचं? याचं उत्तर एकाच गोष्टीत दडलं आहे आणि ती म्हणजे कॅन्डलस्टिक. आज आपण मार्केटची ही भाषा अगदी बेसिकपासून शिकणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चार्ट तुमच्याशी बोलायला लागेल. कॅन्डलस्टिक म्हणजे काय? मित्रांनो, जशी मेणबत्ती अंधारात प्रकाश देते, तशीच ही कॅन्डल आपल्याला मार्केटच्या अंधारात दिशा दाखवते. 18व्या शतकात जपानमध्ये तांदळाचा व्यापार करण्यासाठी याचा शोध लागला. एक कॅन्डल आपल्याला ठराविक वेळेत, जसे 5 मिनिटे, 15 मिनिटे किंवा 1 तास, मार्केटमध्ये काय झालं हे एका चित्रात सांगते. कॅन्डलचे भाग. कोणत्याही कॅन्डलला 2 मुख्य भाग असतात. एक बॉडी, जो जाड भाग आहे, आणि 2 विक किंवा शॅडो, ज्या वर खाली काड्या दिसतात त्या शॅडो असतात. कॅन्डलचे असतात 2 प्रकार, एक बुलिश आणि एक बिअरिश. बुलिश कॅन्डल. बुलिश कॅन्डल तयार होताना जर भाव खाली ओपन होऊन वर बंद झाला तर ती बुलिश कॅन्डल असते. आणि रेड कॅन्डल, जर भाव ओपन होऊन खाली बंद झाला तर ती बिअरिश कॅन्डल असते. या दोन्ही कॅन्डलमध्ये वरची आणि खालची टोकं आपल्याला हाय आणि लो किंमत सांगतात. कॅन्डलस्टिकच का? साध्या लाईन चार्टमध्ये आपल्याला फक्त क्लोजिंग किंमत दिसते, पण कॅन्डलस्टिक आपल्याला त्या वेळेतली पूर्ण फाईट दाखवतो. बायर्स जिंकले की सेलर्स. म्हणूनच प्रोफेशनल ट्रेडर फक्त कॅन्डलस्टिकचाच वापर करतात. या एका चित्रात मार्केटची पूर्ण कुंडली मांडलेली असते. तर मित्रांनो, ही होती कॅन्डलस्टिकची बेसिक ओळख. पण ही फक्त सुरुवात आहे. पुढच्या व्हिडिओपासून आपण एक एक करून शक्तिशाली पॅटर्न शिकणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मार्केटची दिशा ओळखू शकाल. आपण कॅन्डलस्टिकची ही सिरीज एक बुलिश आणि एक बिअरिश असे पॅटर्न मिळून तयार करणार आहोत. आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत हॅमर कॅन्डल आणि शूटिंग स्टार यांचा कॉम्बो. शेअर मार्केटच्या अशा सखोल ज्ञानासाठी श्रीमंतीचा कोड चॅनलला आत्ताच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.